फलंदाजाने खूप शक्तीचा वापर हॅलो हॅलो ची पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रोहन येतोय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू होत आहे. डावखुरे त्याचा गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला, पण नंतर थोडासा आउट स्विंग पाहायला मिळाला, बाहेर कट झाला होता चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी साहिल याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 8 धावा खर्च घेत एक गडी देखील बाद केला होता साहिल या गोलंदाजाने. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा षटकातील पुढचे चेंडू टाकतोय. सामना करतोय सागर. नीलकंठ आहे, मात्र आपण बघितला फलंदाजीच्या रेंजच्या बाहेर चेंडू गेला होता. वाईटचा इशारा केला पंचांनी. एक्स्ट्राची मदत होते ती म्हणजे एक तास सारंगाव संघाला. नेक्स्ट मॅच बिग मॅच पाहायला मिळेल. यानंतर गावदी वडगर आणि जय सोनू आई वडुनवगर या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. यानंतर टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन सज्ज राहायचं आहे, कारण की हा सदर सुरू आहे सामना. एक तर सारंगाव आणि आर.डी. ओवली या दोन्ही संघामध्ये ही लढत सुरू आहे. यावेळी उडवला आहे ऑन साईडला, मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा तारामंडल मध्ये जातोय चेंडू. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे, कमाल आणि धमाल या प्लेसमॅन मागे पाहायला मिळतं, कारण बॅटच्या बरोबर मधोमध घेतलेला आहे आणि चेंडू सीमेच्या बाहेर पाठवून दिल्या. 6 धावांसाठी षटकार. चेंडू द्यायचा ग्राउंड मध्ये दुसरा, कारण की खूप दूर गेलाय. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे. धावफलकावर आमच्या ऑफिशियल स्कोर राजा सांगितले 15 धावा धावफलकावर लागलेत. आता मात्र कर्णधार आपण बघते जॉन्टी थोडंसं काहीतरी समजवतात आपल्या गोलंदाजाला, कारण की ज्या प्रकारची पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी झाली होती, आता मात्र इथं गोलंदाज रोहन पहिला चेंडू डॉट, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर षटकार पाहायला मिळत आहे. म्हणजे नीलकंठ सुरुवात करतोय. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते नीलकंठ यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली धावफलकावर 15 धावा. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. आपण मित्रांनो जी स्पर्धा पाहतायत आपण निलेश जोशी यांचे मातोश्री आज या दुनियामध्ये नाही येत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून
या टुर्नामेंट गेली 3 वर्षापासून आपण बघत आहोत वडूनगरच्या या क्रीडा नगरीवर. स्वर्गीय कुंतीबाई चषक 2020 स्पर्धेचा आजचा आपण मित्रांनो दिवस बघितला तर 6वा आहे. मात्र 5 दिवस झालेत कारण की एक पावसाळ्याने दिवस खाला आहे आपल्या या स्पर्धेचा. मात्र एक धाव कंप्लीट केली जाते, 34 धाव कंप्लीट केली जाते. लेग बायचा इशारा करताना पंच एक्स्ट्राची मदत होता आहे. या षटकामध्ये अजय पहिल्या येत्या 3 चेंडूंवर 8 धावा आल्यात. बऱ्यापैकी आपल्याला धावसंख्या सध्या तरी धावफलकावर पाहायला मिळते. प्रत्येकी 5 षटकांची ही लढत आहे. एक गडी जरूर बाद झालाय. 8 धावांचं योगदान दिल्यानंतर धीरज बाद झाले होते. रोहन यावेळेस अतिशय सुरेख टप्पा लेंथ लाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं अजय. कारण गोलंदाज ज्यावेळेस बॉल टाकतो त्यावेळेस गोलंदाजाला माहिती आहे ही स्टॅटिकची लाईट म्हणजे इथून चेंडू थोडंसं आपण लेंथ लाईन मध्ये आणला तर खूप चांगलं वाटेल आणि तीच गोलंदाजी पाहायला मिळते. कारण की षटकार काढल्यानंतर वापसी करते गोलंदाज. रोहन यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला जातोय आहे तिथे क्षेत्ररक्षक कर्णधार जॉन्टी चेंडूला अडवतोय. चांगलं थ्रो पाहायला मिळतंय. मात्र एकच धाव मिळेल या चेंडूवर. गुड बॉलिंग. एक चांगला गोलंदाज तोच असतो अजय की पहिला चेंडू जरी षटकार खाला त्यानंतर वापसी करण्याची क्षमता असणे पाहिजे आणि ती गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आणि ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही खेळत असता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट कुठल्याही प्रकारचं टेनिस बॉल क्रिकेट असू दे ती धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे. कमबॅक करण्याची क्षमता असली पाहिजे. यस तो कमबॅक पाहायला मिळाला. जोरदार अपील केली जात आहे. एक्स्टॅनच्या वरतून चेंडू खूप उंचून गेला होता. बॉम्सर चेंडू पाहायला मिळाला होता. षटक कंप्लीट. 2 पॉवर प्लेच्या षटक मध्ये आपण बघितले पॉवरफुल गोलंदाजी कारण की 17 धावा आणि कालचा विचार केला आपण आज बघितलं काल पॉवर प्लेच्या षटकामध्ये कधी 28 धावा कधी 27 धावा 2 षटकामध्ये पाहायला मिळतोय. मात्र इथं 17 धावा झाल्या धावफलकावर. छान गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये साहिल यांनी देखील जबरदस्त मारा केला. 2 चौकार लागल्यानंतर त्यांनी देखील कमबॅक करून दाखवलं. विकेट प्राप्त केली. रोहन यांना विकेट मिळाली नाही परंतु चांगलं इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल. 2 षटकांनंतर 17 धावा धावफलकावर. पॉवर प्लेमध्ये हे जास्त धावा मांडता येणार नाहीत. जॉन्टी जोशी येतोय गोलंदाजीसाठी संघाचा कर्णधार. आता पाहूया कर्णधार कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. गावदी वडगर आणि जय सोनोई वडूनगर दोन्ही संघ कर्णधार. आपण सर्वप्रथम आपले गणवेश जे टी शर्ट आहे ते घेऊन जायचे आहेत आणि ऑफिशियल एंट्री सुद्धा आपण घेऊन यायचे. संदेश कालचा दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की माणकोली संघानं गाजवला आणि भारतीय संघानं देखील कालचा दिवस गाजवला होता. ॲडलेट टेस्टमध्ये डे नाईट कसोटी सामना गोलंदाजांनी छान कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया संघाला 191 धावांवर ऑल आऊट केलं. भारतीय संघ 244 धावांवर ऑल आऊट झाला होता पहिल्या इनिंगमध्ये. मात्र आज सध्या भारतीय संघाची दाणादाण उडते ॲडलेट टेस्टमध्ये. हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांची धारदार गोलंदाजी. भारतीय संघ 36 धावांवर 9 बाद अशी दयनीय अवस्था आहे. यस चला आरडी ओली संघ आपण लक्ष असू द्या की आपण जो सामना सुरू केलाय 10 वाजून 45 मिनिटांमध्ये सामना सुरू केला आणि 10 वाजून 55 मिनिटं झाले म्हणजे तुमची 10 मिनिटं समाप्त झाली आहे पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकासाठी. जॉन्टी येतो गोलंदाजीसाठी. कमी वयामध्ये चांगली प्रगती केली आहे क्रिकेटमध्ये. जॉन्टी याने प्रसिद्ध देखील भरपूर झाला भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये कारण की BC4चा फॉर्मॅट जो आहे त्याच्यामध्ये देखील खेळत असतो जॉन्टी. निश्चितच सिटी क्रिकेटचा देखील चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे आणि खेळपट्टी कशाही प्रकारची असू दे कॉन्क्रीट असो डांबर विकेट असो किंवा मातीची विकेट असू दे जॉन्टी यांच्यामध्ये क्षमता आहे चेंडू वळवण्याची. अगदी बरोबर. आणि आरडी ओली म्हटल्यानंतर एकच नाव लक्षात येतो विनोद पाटील आणि त्यांचा विनोद पाटील यांचा एक बिग शो पाहायला मिळेल तुम्हाला देखील. थोड्या दिवसात दस्तक देतोय. 28 ते 31 तारीख आहे म्हणजेच नवीन वर्षाच्या अगोदरच होणार आहे ती फायनल. चला जॉन्टी आपण वेल घेत आहे प्लीज आपण थोडंसं स्पीडअप करा. वारंवार सूचना येतात आयोजकांच्या आम्हाला कारण की 7 सामने खेळायचे आहेत. जॉन्टी डावकऱ्याचा गोलंदाज. फुलर लाईनचा चेंडू पहिलाच चेंडू सीमेच्या बाहेर जाईल. षटकार आणि पंचाकडून नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू. याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं. पहिलाच बॉल बीमर चेंडूची हाताळणी केली आणि त्या बॉलवर षटकार चढवला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून. 7 धावा मिळत आहेत. या 7 धावांनी धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते 23 या आकड्यावर. फ्रीट चेंडू आहे. फ्रीटला खेळून काढला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे
चेंडूची वाट पाहत आहे आणि एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. हो हो, एक धाव कंप्लीट केली जाते म्हणजे एक चोटी धाव म्हणजे 2 धावा कंप्लीट करतायत. रनिंग बिटिंग देखील चांगली पाहायला मिळाली. धाव संख्या 26 धावा, 26 रन, 1 विकेट के नुकसान पर. जॉन्टी पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू तर मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकदा कंप्लीट केले, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. काल मात्र असं क्रिकेट पाहायला मिळाला की जो डीप आहे मिड विकेट क्षेत्र तिथून एकच धाव घेत होता फलंदाज, मात्र आज 2 धावा प्रत्येकी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय थोडंसं चुकीचं पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकांनी अतिशय दक्ष राहायला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुमच्या डावीकडे किंवा उजवीकडे बॉल जातो, अँटिसिपेशन फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला देखील इथे केला जातो आणि ते डायरेक्ट हिट. क्या बात आहे, आउट होत आहे. जो फलंदाजाचा विकेट पाहिजे तो विकेट देखील प्राप्त केला जॉन्टी याने. नीलकंठ बाद होत आहे. कमान डीजे. डीजे थोडस आराम करतायत कारण की विकेट मिळाल्या आधी ओली संघासाठी आउट होणारा फलंदाज नीलकंठ हा बाद होत आहे. षटकार पाहायला मिळाला होता त्याच्या बॅटमधून अजय नीलकंठच्या, त्याला तंबूमध्ये परत केलाय तो म्हणजे जॉन्टी याने. आणि एक चांगली वापसी मी म्हणेल, आपण अगोदर चर्चा केली होती मागच्या षटकामध्ये की एक गोलंदाज जो आहे तो षटकानंतर एक चांगली वापसी करू शकतो. वेलकम परेश काबूकर ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आपण. अजून एक वडूनगरचा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आहे. शेवटची आशा गावासाठी या संघाकडून जॉन्टी. डावखुऱ्याचा गोलंदाज नवीन फलंदाज सागर येतोय, टीम कॅप्टन. मात्र स्ट्राईकवर फलंदाज जो आहे तेजस. यावेळेस अतिशय सुरेख कट केला होता चेंडूला, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जॉन्टी याच्या माध्यमातून. आणि ही खऱ्या अर्थानं ओळख आहे जॉन्टी यांची. चेंडू वळवण्यामध्ये ते वाकबगार आहेत. मागचा बॉल खूप जास्त वळण घेताना आपल्याला दिसला. चांगला बॉल जॉन्टी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुल अँड पॉवरफुल ब्रँडेड A1 क्वालिटीचे षटकार. तोलून मापून मारलेला हा षटकार आहे. कारण की मग बघितलं ओलीचे तिथे खेळाडू बसलेला आहेत आणि त्या खेळाडूने प्रयत्न देखील केला होता सीमेच्या बाहेर झेल पकडण्याचा. मात्र त्या अगोदर फिल्डरचा प्रयत्न देखील चांगला होता, परंतु थोडासा फिल्डरच्या आवाक्याबाहेर बॉल होता. एक रिस्की फटका होता, परंतु त्याचा फायदा मिळतोय फलंदाजाला. 6 धावा येत आहेत. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली. विकेट घेणे गरजेचं झालाय. कर्पेचे सायनी चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होते. दुसरा धाव होईल का? दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि ते रनआउटचा विकेट मिळत आहे जॉन्टी या गोलंदाजाला. थँक्यू डीजे. अजय आपण सांगितलं होतं की क्षेत्ररक्षकाने आता मात्र दक्ष राहायला पाहिजे आणि तीच क्रिकेट पाहायला मिळाला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. जसा चेंडू हातामध्ये उचलला आणि तसं थ्रो केला आणि तिथे रनआउटचा विकेट मिळाला. म्हणजे याला एक चांगला क्रिकेट म्हणेल मी. हो निश्चितच फिल्डिंग चांगलीच पाहायला मिळाली, परंतु गोलंदाज जॉन्टी जोशी यांनी थोडंसं निराश केलं. स्वतः संघनायक देखील आहेत. आपल्या नाव लौकिकाला साजेशी गोलंदाजी त्यांना करता आली नाही. फुलटॉस चेंडू टाकले, बीमर चेंडू देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि खूपच खर्चिक असं षटक त्यांचं आता मात्र समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सारंगाव संघाची धावसंख्या 3 बाद 35. दोन्हीही नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत. कॅप्टन सागर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अक्षय यांना. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्ती धावसंख्या झाली आहे. धावफलकावर 35 धावा, 35 रन्स इन बोर्ड. कारण की 3 खेळाडू तंबूमध्ये परतलेले आहेत, धीरज, तेजस आणि नीलकंठ. आता मात्र खेळपट्टीवर सागर आणि अजय ज्यांनी एकही चेंडू खेळले नाहीये. म्हणजे इथून पार्टनरशिप भागीदारी होणं खूप गरजेचे आहे एक तास सारंगाव संघासाठी. गोलंदाजीमध्ये कंटिन्यू गोलंदाजी करे रोहन, ज्यांनी एक षटक टाकला होता, त्याच्यामध्ये 9 धावा दिल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली होती. आता इथे आता मात्र स्लॉगरचे 2 षटक राहिलेले आहेत. अनामारीच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल? रोहन डावखुऱ्याचा हा गोलंदाज पहिला चेंडू टाकण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. जॉन्टी थोडंसं क्षेत्ररक्षण हलवत आहे वारंवार, कारण की हा सामना खूप मोठा सामना आहे. तो म्हणजे आरडी ओली संघासाठी, कारण की समोर आपण संघ जो पाहतोय एकता सारंगाव. पहिला चेंडू या षटकातील
पहिला चेंडू खेळून काढला आहे, गॅप मध्ये येतोय चेंडू, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गुड फिल्डिंग, क्या बात आहे. आपण बघितलं इन फील्डवर 30 सर्कलवर जो क्षेत्ररक्षक झाला होता त्याच्या मागे कोणत्या प्रकारचा फिल्डर नव्हता अजय. यानंतरच्या सामन्यासाठी मी विनंती करतोय गावदेवी वडगर टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित येऊन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपले टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. दरम्यान दिनेश चौगुले मॅन फ्रॉम वडनगर यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. अक्षय खेळण्यासाठी सज्ज होत आहे. रोहन यावीस हवं तसा बॅटवर आले नाही चेंडू, मात्र चेंडू आता निघून जातो फाईनल क्षेत्रामध्ये आणि ते धाव कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट होते. पावे पंच इशारा करते बाईचं, म्हणजे एक्स्ट्राच्या धावा एक्स्ट्राच्या घरामध्ये जातील. कारण की चेंडूची जागा ग्राउंड मध्ये तर ग्राउंडच्या बाहेर होती ज्या प्रकारचा हा चेंडू टाकला होता. रिप्ले आपण पाहूया प्रिन्स म्युझिक यांच्या माध्यमातून. कारण की हा चेंडू बघायला गेलं तर हा सीमेच्या बाहेर जाण्यासारखा होता, मात्र हवं तसं बॅटवर आले नाहीये. रोहन पुन्हा एकदा खोल्या टप्प्याचा चेंडू होता, अपील केली जात आहे. आता थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पंचांकडून लेगबाचा इशारा येतो. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या झाली 40 धावा. धावफलकावर 40 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 40 रन 3 विकेट के नुकसान पर चौथे का खेल जारी है. बढ़िया गेंदबाजी की अब तक रोहन ने. आतापर्यंत 3 धावा एक्स्ट्रा म्हणजे लेग बाय आणि बाईच्या आपण पाहतोय 3 धावा धावफलकावर लागल्यात. विकेट घेईल का हा गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा खेळून काढला आहे, क्षेत्ररक्षक आहे कव्हर्सवर, मात्र धाव कंप्लीट केली जात आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन जे आहे तिला मेंटेन करत आहेत एकता सारंगाव. जेव्हा आपल्या बॅटमध्ये मोठे फटके येत नाही तेव्हा या धावांची खूप गरज असते आपल्या संघाला अजय. आणि हे फार गरजेचं आहे. जेव्हा चांगली गोलंदाजी विशेषतः होत असते तेव्हा सिंगल डबल्स घेत राहिले पाहिजेत आणि तेच कार्य करताना दिसत आहेत फलंदाज. अवांतर धावा देखील मिळालेल्या आहेत. धावसंख्या 41. पुन्हा एकदा रोहन. फुलर लाईनचा चेंडू हवं तसं उत्तर देता आलं नाहीये गोलंदाजाला फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पंचांकडून व्हाईटचा इशारा येतोय. 1+1 या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती धावफलकात 43 धावा. सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहेत पतंजली वेअरहाऊस मधून केतन तरे. आपलं हार्दिक स्वागत आहे. रोहन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ऑन साइडला लॉंगांच्या क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत षटकार कॅप्टन सागर याच्या बॅटमधून. वड शॉट. जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला नाही यावेळेस फलंदाज अक्षय यांनी सागर यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. यस, सागर संघनायक स्ट्रायकिंग एंडला. 12वे खेळाडू देखील थोडेसे कन्फ्यूज झालेले आहेत. सागर यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते 49 या आकड्यावर. पहा या खेळपट्टीवर मार्जिन फॉर एरर खूपच कमी आहे. थोडी जरी चूक झाली गोलंदाजीमध्ये तर त्याचा फायदा फलंदाजाला मिळू शकतो, कारण चेंडू अतिशय वेगानं बॅटवर येतोय. मी एकच सांगेल अजय की मी सागरला गेली भरपूर वर्षापासून ओळखतो, कारण की तो जयदुर्गा संघामध्ये देखील खेळायचा. त्याचा कमाल आणि धमाल नेहमी क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले आणि हा षटकार त्याच्या बॅटमधून ते 49 धावा धावफलकार झाल्यात. अर्ध षटक जर पूर्ण होईल तेव्हा टाळ्याचा आवाज देखील मिळाला पाहिजे आपल्या संघाला, कारण की चांगली फलंदाजी कॅप्टनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोहन षटकातील पुढचे चेंडू टाकते. डाकुरेताचा हा गोलंदाज. समोर पुन्हा एकदा कॅप्टन सागर खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइडला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा तारामंडल मध्ये षटकार जातोय. वॉड शॉट. अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार पाहायला मिळाला. या आधीचा फटका देखील चांगला होता. सरळ बॅटचा प्रहार केला होता. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड फटका. डीप मिड विकेट सीमारेषा अगदी सहज क्लिअर केली. बॅक टू बॅक 2 ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाले बॅट्समन सागर यांच्या बॅटमधून आणि 50 धावांचा देखील पल्ला पार करण्यात आलेला आहे सारंगाव टीमच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील सामन्याच्या टॉससाठी अगदी सज्ज राहायचं आहे गावदेवी वडगर संघाचे संघनायक आणि जय सोनवाई वडूनगर संघाचे संघनायक. आवाज येत नाहीये खेळाडू कक्षातून, कारण की 50 धावा म्हणजे 55 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. वडगड संघाचे कर्णधार अजूनही आले नाहीये. चला जीत पाडेल आवाज ऐकत असेल तर आपण लगेच यायचं आहे.
यस, वडगर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधा आणि आपले टी शर्ट्स घेऊन जा, जेणेकरून आपल्याला लगेच चालू इनिंग समाप्त झाल्यानंतर टॉस करता येईल. चला, गावठी वडगर संघाने आपण आल्याची नोंद करायची आहे. वेलकम जीत पाटील, माय फेवरेट क्रिकेटर ही भिवंडी क्रिकेट. कारण की भिवंडीच्या बाहेर देखील त्याचा खूप चांगला फॉर्म झालेला आहे यावर्षी. कारण की रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील खेळून आल्यात. यावर्षी आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे जीत पाटील. तर शेवटचा षटक विराज येतोय. पाहूया विराज किती राज्य करेल आपल्या गोलंदाजीमध्ये. कारण की याच्या अगोदर कॅप्टन सागर याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आणि 55 धावा धावफलकावर झालेले आहेत. या षटकामध्ये 10 ते 15 धावा आणण्याचा प्रयत्न करतील एकता सारंगाव संघ. यावेळेस विराज याचा पहिला चेंडू बघितला, वेगवान गतीचा हा चेंडू होता, मात्र लेग स्टंप सोडून जातोय. पण फारुख बडी सर यांच्याकडून वाईटचा इशारा आहे. मित्रांनो, फारुख बडी सरांचा मी एकच म्हणेल, गेली भरपूर वर्षापासून त्यांनी भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंना वरती आणलं. दिनेश नाईक असो, संतोष बंटा, प्रल्हाद नाईक, असे लालचंद तरे या चांगल्या चांगल्या खेळाडूंना त्यांनी वरती आणलाय. ते फारुख बडी सर पंचांच्या भूमिकामध्ये यावेळेस बोल्ड केलाय. याच्याहून अजून काय पाहिजे संघाला की एक वाईट चेंडू त्यानंतर विकेट. काय म्हणशील अजय, ज्या प्रकारची गोलंदाजी केली विराजाने? सुरुवात खराब झाली होती. पहिला बॉल अवांतर धाव त्यांनी खर्च केली, मात्र त्यानंतर बँग ऑन टार्गेट चेंडू पाहायला मिळाला. खूप जास्त अक्रॉस द लाईन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अक्षय यांनी. कुठेतरी सिंगल देखील त्यांना घेता आली असते आणि सागर यांना जर त्यांनी स्ट्राईक दिली असती तर ते चांगलं झालं असतं. कारण सागर यांनी चांगली बॅटिंग केली आहे. 2 बॅक टू बॅक षटकार त्यांच्या बॅटमधून निघाले, चांगल्या टचमध्ये आहेत. परंतु आपण पाहिलं की फलंदाज अक्षय यांनी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा प्रयत्न फसलाय. चौथ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 56, 56 धावा. केतन होते नवीन फलंदाज. आता मग कॅप्टनने थोडंसं काहीतरी समजवलं असेल आपल्या फलंदाजाला की स्ट्राईक हवे मला, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून. आता विराज राज करतोय इथं विकेट घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा खेळून काढलाय ऑन साईडला. कार्पेटच्या सानी चेंडू येतोय, मिड ऑन लॉंग ऑन चेंडू येतोय. चेंडूला जोपर्यंत उचलतोय जॉन्टी तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जात आहे. सिंगलची मदत धावसंख्या झाली ती 57 धावा धावफलकावर. यस, वडगड संघाने तयारीत राहायचं टॉस करण्यासाठी, कारण की समोरचा संघ आपण पाहणार आहोत गावातील मेजवान संघासमोर खेळणारा आहे तो म्हणजे जय सोनू वडुनवकर. टी शर्ट घेऊन जायचंय. जीत पाटील कॅप्टन, आपले टी शर्ट घेऊन आपण तयारीमध्ये राहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज विराज, युवा यंग स्टार गोलंदाज आहे. कारण त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याचे वय देखील लगभग 17 वय आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे भविष्य भरपूर आहे त्याच्यामध्ये, क्रिकेट भरपूर आहे. कारण की इतकं फास्ट क्रिकेट आणि इतकं वेगवान गोलंदाजी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि इथे फलंदाज डगआउट मध्ये परततोय. या षटकामध्ये दुसरा झटका देताना विराज राज गोलंदाजीचा राज पाहायला मिळतोय. खरोखरच कौतुकास्पद गोलंदाजी आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळालं. खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॅक टू द बॉलर फटका खेळण्यात आला होता आणि त्यानंतर प्रसंगावधान देखील राखलंय गोलंदाजांनी. लगेच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज आपल्या क्रीजमध्ये नव्हतेच. त्या ठिकाणी क्रीजच्या खूप बाहेर निघाले होते. खूप जास्त बॅकअप केलं होतं सिंगलसाठी बॅट्समनने आणि बॅट्समन आउट झालेत. विशाल पाटील येतोय. भरपूर मोठा अनुभव क्रिकेटचा विशाल पाटील यांच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे सिटी क्रिकेटमध्ये. ग्रामीणमध्ये मात्र सुरुवात करेल का यावेळी सागर? तसा बॅटवर आले नाहीये. इथे संधी विशाल पाटील आउट करण्याची, मात्र शतरक्षक चुकीचा इशारा करतात फारुख बडी सर. एक्स्ट्राची मदत धावसंख्या 58 धावा धावफलकावर लागली आहे. येणारे अजूनही आमचे ऑफिशियल स्कोर सांगेत की 2 चेंडूचा खेळ राहिलाय. म्हणजे 2 चेंडूवर एक षटकार जरी आला तर एक 60+ धावा पाहायला मिळतील धावफलक. मात्र गोलंदाजीचा राज विराज पाहायला मिळत आहे. त्याचा हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, हवं तसा बॅटवर आली नाहीये. ऑफस्टमच्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं कारण निर्धाव चेंडू पाहायला मिळते. शेवटचं षटक खूप चांगला पाहायला मिळतोय RD ओली संघाकडून विराज याच्या माध्यमातून. निश्चितच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल युवा गोलंदाज विराज यांचं. पुन्हा एकदा विराज, पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळते. षटक कंप्लीट होत आहेत, म्हणजे 5 षटकाची समाप्ती झाली आहे.
धावसंख्या झाली ती 58 आणि 59 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये 55 धावा तब्बल धावफलकावर होत्या. खूप चांगल्या स्थितीत होता सारंगाव संघ. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जे मोमेंटम फलंदाजांकडे होतं ते आपल्या टीमला मिळवून दिलंय. गोलंदाज विराज यांनी कौतुकास्पद गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 59 धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी RD11 ओवली टीम समोर 5 षटकांमध्ये. आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. खूपच महत्त्वाची ही देखील मॅच असणार आहे. बिग मॅच, बिग फाईट, गावदेवी वडगर वर्सेस जय सोनवाई वडुनवगर. चला दोन्ही संघ करणार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गावदी वडगर अगेन्स्ट आपण पाहणार आहोत गावातील संघ असेच किरण, मी म्हणेल जय सोनवाई वडुनवगर. मी विनंती करतो हर्षद की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हर्षद पाटील साहेब विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेलकम जित पाटील. वडुनवगर संघ देखील इथं सज्ज झाला आणि वडगर संघ देखील. कॅप्टन परेश काबूकर येत आहेत. मात्र हर्षद पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. समाजसेवक आहेत. मनसे उपाध्यक्ष भिवंडी तालुका हर्षद पाटील आमच्या टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. वेलकम. सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. वेलकम परेश जित पाटील. बिग लढत यानंतर पाहायला मिळेल. होम ग्राउंडवर खेळण्यासाठी बिलकुल तयार आहे. एका बाजूला जित पाटील. मित्रांनो या स्पर्धेचा हा एक अतिशय सुंदर असा कॉइन बनवलेला आहे. एका बाजूला निलेश जोशी आहेत ज्या स्पर्धेचे सर्व आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला ज्या संघाने ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे जय गावदेव क्रीडा मंडळ वडुनवगर, म्हणजेच आपल्याला कॉल करायचा जय गावदेव अथवा निलेश जोशी. मी दादांच्या शुभ हस्ते हा टॉस करतोय. परेश काबूकर कॉल करणार आहेत. निलेश जोशी आणि आलेला देखील निलेश जोशी आहे. थँक्यू सो मच दादा, आपण व्यासपीठावर बसायचं आहे. परेश सर्वप्रथम टॉस जिंकले, खूप खूप अभिनंदन. कारण की आताशी सांगितलं की अशीच किरण म्हणजे गावातील शेवटचा हा संघ राहिला या स्पर्धेमध्ये खेळायचं. परेश काय आपण भरपूर दिवसापासून ही स्पर्धा पाहते, काय वाटलं आपण जेव्हा आपण इथं उपस्थित असतात त्यावेळेस ही स्पर्धा पाहायला मिळते? खूप चांगलं असं आयोजन. टॉस जिंकले काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण म्हणजेच आपण चेसिंग करण्यासाठी बिलकुल तयारीमध्ये. सराव करण्यासाठी इथे मिळालं तुम्हाला, कारण की प्रत्येक संघाला सराव करण्यासाठी थोडासा दिवस लागतात. आपण सराव केलाय का इथे? होम ग्राउंडवर करतो. क्या बात आहे. म्हणजे सोनवाई क्रीडांगण त्या ग्राउंडवर तुमचा सर्व असतो. म्हणजे तर आता वडगर संघ जो मागच्या वर्षी चॅम्पियन संघ देखील होता ग्रामीण क्रिकेटमध्ये, यावर्षी अगेन्स्ट आहे. काय रणनीती आहे या संघासमोर? कमीत कमी धावा रोखण्यात प्रयत्न. ॲज अ कॅप्टन परेश काबूकर किती धावा ॲज अ कॅप्टन म्हणजे एक टार्गेट असेल माइंडमध्ये? 55. पूर्ण तयारी केली आहे या मॅचसाठी? हो. चांगली रंगत पाहायला मिळेल गावामध्ये पुन्हा एकदा. हो. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. तर जीत आहेत. जीत टॉस जिंकला असता काय डिसिजन असतं आपला? आम्ही बॅटिंगच करणार होतो. म्हणजे मनासारखं झाले, फलंदाजी करायची. आणि जीत आपण लाईव्हच्या माध्यमातून भरपूर आपण या मॅचचा आनंद घेतलाय. तर आता या प्रत्यक्ष आपण ग्राउंडवाले कसं वाटतं आपल्याला? काल मी स्वतः ग्राउंडवर सुद्धा आलेलो, तेव्हा विचार केला की ते बॉलिंग करायला खूप चांगलं वाटणार आहे आणि ग्राउंडचा माहोल पण एकदम अशा मोठ्या स्टेडियम सारखं वाटतं. क्या बात आहे. म्हणजेच आपण पूर्ण रत्नागिरी फिरून आले, त्या परिसरामध्ये देखील चांगले ग्राउंड होते आणि भिवंडीमधील हा ग्राउंड जीत पाटीलला चांगला वाटलाय. जीत काय टार्गेट आहे डोक्यामध्ये? कारण की 5 षटकांचा सामना आहे. 60+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज काय टीम मध्ये नवीन चेहरे पाहायला मिळतील का? कारण की यावर्षी सर्व संघामध्ये नवीन नवीन यंगस्टर पाहायला मिळालेत. हो नक्की, आज पण यंगस्टर पाहायला मिळतील, कारण आमचे 2 प्लेयर नाही आहेत सध्या इथे. त्यांच्यामुळे आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी. म्हणजे या नवीन चेहऱ्यांकडून काय संधी आहे आपल्या संघाला आणि कोणत्या प्रकारे परफॉर्मन्स पाहिजे आपल्या कॅप्टनला? एक बॉलिंग म्हणून घेणार आहोत आणि बॅट्समन म्हणून घेणार आहोत. त्यामुळे त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे ती त्यांनी म्हणजे एकदम त्यांचं प्री माइंड केलं. त्यांना असं काही नाही की या मॅचमध्ये खराब परफॉर्मन्स झाला तर तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये ड्रॉप वगैरे काही नाही. तुम्ही एकदम प्री माइंड केला. सिग्नेचर बोर्ड नवीन आलाय भिवंडीमध्ये, कारण की प्रत्येक खेळाडूचं आपण सिग्नेचर घेत आहे. कॅप्टन ॲज अ कॅप्टन आपल्याला कसं वाटलं हा नवीन संकल्पना निलेश जोशी यांच्या माध्यमातून? खूप चांगला आहे. पहिल्यांदा सिग्नेचर बोर्ड मी
मी कासार वडवली येथे टुर्नामेंटमध्ये बघितला होता, पण हा भिवंडीमध्ये प्रथमच पाहिला. ते खूप बरं वाटलं की भिवंडीचं पाऊल आणखी पुढे गेले. सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा. सर्वप्रथम आपण मित्रांनो सिग्नेचर करून घेणार आहोत वडगड संघाचे. तरी देखील आम्ही जित पाटील यांना सिग्नेचर करण्यासाठी सांगते. त्यानंतर मी वडूनगर संघाला देखील यस वडूनगर संघ देखील आपण देखील सिग्नेचर करायची आहे आपल्या नावावर. जय सोनू आई वडूनगर हा कर्णधार आपण पाहतोय परेश काबूकर सिग्नेचर करतायत. ही नवीन संकल्पना खूप चांगली मला वाटली आणि प्रथमताच आणली आहे भिवंडीमध्ये. आणि ॲज अ कॅप्टन जित पाटील यांनी सांगितलेलं होतं की आम्ही कासरवडोलीमध्ये बघितली होती. तर मित्रांनो टॉस झालाय, तो टॉस जिंकलाय म्हणजे त्याचा वडूनगर संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मी संदेश पाटील आपणास आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अजय घरात. धन्यवाद संदेश। इसी बीच जोरदार अपील वहां पर। बढ़िया गेंदबाजी, पहले ओवर में शानदार शुरुआत की है गेंदबाज जालिंदर ने। बैत के गेंदबाज है, अच्छा खासा अनुभव है उनके पास और बचाने के लिए काफ़ी सारे रन्स भी उनके बल्लेबाजों ने बनाए हैं। 5 ओवर्स में 59 का टारगेट एकता सारंगाव टीम ने रखा है RD11 ओली टीम के सामने। 4 गेंदें हो चुकी है पहले ओवर की, स्कोर केवल 3 रन। चरण पाटिल और जॉन्टी जोशी ये 2 सलामी बल्लेबाज क्रीज पर। जॉन्टी के पास स्ट्राइक, आक्रामक शुरुआत देने का प्रयास जरूर कर रहे हैं। और ये देखिए स्विच हिट की कोशिश, इससे पहले भी प्रयास हुआ था लेकिन बहुत ही शानदार गेंदबाजी हो रही है। यॉर्कर्स का अच्छा इस्तेमाल किया है, नई गेंद का बहुत अच्छा इस्तेमाल अभी तक पहले ओवर में देखने को मिल रहा है जालिंदर द्वारा। नई गेंद से यॉर्कर डालना, चाहे वो लेदर बॉल क्रिकेट हो या फिर टेनिस बॉल क्रिकेट, आसान बात नहीं होती है। लेकिन कई गेंदबाज है जो ये काम बखूबी से कर रहे हैं। कल हमने ज्ञानेश्वर शेल्के को देखा था, इस बार ओवर पिच ड्राइव किया सीधे फील्डर के पास, मिड ऑन पर रन आउट का मौका है लेकिन निशाना सटीक नहीं था और बाल बाल बच गए वहां पर चरण पाटिल। सनसनी की शुरुआत हुई है इस पारी की। ये दूसरी मर्तबा हुआ है जब रनआउट का अवसर उत्पन्न हुआ था और एक मिस टाइम स्ट्रोक भी देखने को मिला था, लेकिन बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पहले ओवर में। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ 59 रनों का पीछा किया जा रहा है RD11 ओली टीम द्वारा। टीम का स्कोर है केवल 5 रन बिना किसी नुकसान के। तो पूरा ओवर जो है संदेश, पहला ओवर गेंदबाज के नाम रहा। बहुत ही धारदार गेंदबाजी देखने को मिली, लेकिन एक अच्छी बात केवल रही है RD11 ओली टीम के लिए कि उन्होंने कोई विकेट नहीं गंवाया है। हालांकि विकेट प्राप्त करने के मौके जरूर आए थे, रनआउट के अवसर उत्पन्न हुए थे, लेकिन फील्डर्स भुना नहीं पाए। अगदी बरोबर. जालेंदर याने देखील भरपूर क्रिकेट खेळले अजय. कारण की जेव्हा जेव्हा थ्रू गोलंदाजी भिवंडीमध्ये चालायची तेव्हा जालेंदर याचं खूप नाव होता. आता यावेळेस त्याची गोलंदाजी बघितली आपण तर एक सुरेख मारा आणि गोलंदाजीमध्ये खूप चेंजेस केलाय जालेंदर याने, तरी देखील चांगला षटक पाहायला मिळाला. म्हणजे एक थ्रो गोलंदाज ज्याला आपण आपण म्हणतो क्रिकेटमध्ये की मॅचमध्ये अंपरने नो दिला, कशासाठी दिलाय? त्याच्यासाठी की तो त्याच्यामध्ये काहीतरी बदल करेल आणि तो बदल इथे जालेंदरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. और जिस तरह से उन्होंने पहला ओवर किया है, मुझे कहीं ना कहीं लगता है कि शायद वो 2 ओवर भी कर सकते हैं इस मैच में। आने वाले समय में जरूर पता चलेगा। नया ओवर लेकर निशान तैयार होते हुए नेवाली एंड से, मैदान का उत्तरी छोर है और मैदान का जो दक्षिणी छोर है वो जेडपी स्कूल एंड है, उस दिशा में स्कूल भी है, लेकिन अपना नेवाली एंड से ऑफ स्टंप के काफी बाहर थी गेंद, दिशाहीन गेंद, वाइट का इशारा करते हुए अंपायर अजीम हमदुल्ले। जिस तरह से जालिंदर ने शुरुआत की थी उस तरह से शुरुआत तो नहीं कर पाए हैं निशांत। पहली गेंद दिशाहीन रही, स्कोर बढ़ता हुआ 6 रन। यहाँ से 4 ओवर्स में 53 रनों की आवश्यकता है। 13 के ऊपर चला गया है आस्किंग रेट, जो शुरुआत में 12 से थोड़ा कम था। इस बार ओवर पिच ड्राइव किया लेकिन गैप नहीं ढूंढ पाए और इस बार भी निशाना चूक गया फील्डर का। बार बार मौके उत्पन्न हो रहे हैं, कहीं ऐसा ना हो कि ये दो बल्लेबाज एक लंबी पार्टनरशिप बनाए। यहाँ से कहीं ना कहीं गियर्स भी चेंज करने होंगे बल्लेबाजों को। देखिए दबाव स्पष्ट रूप से देखने को मिल रहा है दोनों भी सलामी बल्लेबाजों पर, चरण और जॉन्टी पर। बड़े शॉट्स नहीं आ रहे हैं, हाथ खोलने के ज्यादा मौके नहीं मिल रहे हैं, तो कहीं ना कहीं वो जोखिम उठा रहे हैं सिंगल में। इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन दिशाहीन गेंद, बीट जरूर किया था बल्लेबाज को। अच्छी रफ्तार निकाल रहे हैं, लेकिन कई बार ये देखने को मिलता है
तेज गेंदबाजों के साथ ज़्यादा तेज करने की कोशिश में थोड़े दिशाहीन हो जाते हैं। स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर अब 8 रन बिना किसी नुकसान के। 59 रन एक अच्छा टारगेट सेट किया है सारंगाव टीम ने। ओहो, इस बार गति में परिवर्तन और फिर से दिशा काफी खराब देखने को मिली। एक और वाइड गेंद। ये ओवर बहुत लंबा चल रहा है। अभी तक 4 गेंदें की है निशांत ने, और कहीं ना कहीं जालिंदर ने जो मेहनत की थी पहले ओवर में उस पर ऐसे लग रहा है कि पानी फेर रहे हैं। 4 में से 3 गेंदें वाइड की है और फिजूल के रन्स वो खर्च कर रहे हैं। इस तरह के रन्स मतलब बिना पायल के बजे घुंघरू। ये तो ऐसे हुआ कि गेंदबाज मेहनत कर रहे हैं और उसका फल कहीं ना कहीं बल्लेबाजों को मिल रहा है, बल्लेबाजी करने वाली टीम को मिल रहा है। काफी ज्यादा जोर लगाकर बॉलिंग करने की कोशिश। इस बार देखना है क्या कुछ हुआ है। गेंद पीछे जा रही है और फिर से एक सिंगल चुराने में कामयाब। ओवर थ्रो, लेकिन पीछे बैकअप करने के लिए फील्डर मौजूद है। बाई का इशारा। बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, इसमें कोई संदेह नहीं। खास तौर पर जॉन्टी को हमने देखा है, उनके बल्ले पर ठीक तरह से गेंद नहीं आ रही है। चरण ने भी अभी तक खुलकर बैटिंग नहीं की है, मौका ज़्यादा मिला नहीं है, लेकिन चरण ने 4 गेंदों पर 4 सिंगल्स बनाए हैं। कुल रन संख्या 10 बिना किसी नुकसान के। बड़े स्ट्रोक की कोशिश, बहुत ही शानदार गेंद। इस बार हल्का सा मूवमेंट भी उनकी गेंदों में देखने को मिल रहा है। युवा है गेंदबाज निशांत, बहुत ज्यादा अनुभव उनके पास नहीं है, लेकिन अच्छी कोशिश करते हुए। ओ, किनारा लगा इस बार, बढ़िया कैच। दूसरे प्रयास में विशाल पाटिल ने कोई गलती नहीं की और आखिरकार सफलता मिलती हुई यहां पर एकता सारंगाव टीम को। संदेश यही होता है, जब बल्लेबाजों पर ज्यादा दबाव बनता है तो गलतियां होती है। शुरुआत से ही दबाव में रखा गया था बल्लेबाजों को। पावर प्ले में अभी तक कोई भी चौका या छक्का देखने को नहीं मिला है, थोड़ा सा आश्चर्य हो रहा है। और दोनों भी सलामी बल्लेबाज, कुल मिलाकर हम देखें तो 9 गेंदें उन्होंने खेली और उसमें से अतिरिक्त रन भी है कुछ। 3 वाइड गेंदें भी देखने को मिली है और एक बाई के रूप में रन। स्कोर केवल 10 रन 1 विकेट के नुकसान पर। चरण 4 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए। इथून वापसी करावी लागेल ओवली संघाला, कारण की धावांचा विचार केला तर 59 धावांचं लक्ष्य आहे समोर, आणि अशा प्रकारची जर फलंदाजी झाली तर एकता सारंगाव संघाची जी एकता आहे सध्या तरी एकत्र खेळत असताना, ती एकता शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल। नए बैट्समैन यश आए हैं और आते ही करारा स्ट्रोक। वहां पर फील्डर सर्कल के अंदर तो नहीं रोक पाए थे, लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी काफी सतर्क थे। ओहो, बैट्समैन आउट हो चुके हैं। हिट विकेट। बहुत पीछे जाकर खेलने की कोशिश की थी। शॉट तो अच्छा लगाया उन्होंने, लेकिन स्ट्रोक खेलते समय उनको ये ध्यान नहीं रहा कि पीछे स्टंप्स भी होते हैं और बहुत पीछे चले गए थे। हिट विकेट के रूप में एक और विकेट का पतन होता हुआ दूसरा झटका लग चुका है RD11 ओवली टीम को। और ऑफिशियल स्कोरर राजा दिवेकर हमें जानकारी दे रहे हैं कि इस स्वर्गीय कुंतीबाई मेमोरियल कप 2020 में हिट विकेट के रूप में आउट होने वाले ये तीसरे बल्लेबाज हैं। आजकल बल्लेबाज क्रीज की गहराई का बहुत ज़्यादा इस्तेमाल करते हैं। क्रीज में पीछे जाकर गुड लेंथ गेंदों को भी शॉर्ट पिच बनाकर वो शॉट खेल लेते हैं और कई बार यॉर्कर लेंथ गेंदें हाफ वाली में तब्दील कर देते हैं, क्योंकि क्रीज में पीछे चले जाते हैं, लेकिन ये घातक भी साबित होता है। तो 3 बल्लेबाज अभी तक इस टूर्नामेंट में हिट विकेट का शिकार बने हैं। देखिए, बैट्समैन हिट विकेट भी आउट होता है तो वो गेंदबाज के खाते में ही विकेट जाता है। निशांत को ये विकेट मिल गया है। 2 विकेट्स 2 गेंदों पर, यानी कि अब हैट्रिक पर है निशांत। अच्छी वापसी की है उन्होंने कुछ वाइड गेंदें करने के बाद। स्कोर केवल 10 रन, यहां से और 49 रनों की आवश्यकता है RD11 ओवली टीम को मैच जीतने के लिए। जॉन्टी पर अब बड़ी जिम्मेदारी रहेगी, यहां से किस तरह से वो खेलते हैं ये देखने वाली बात होगी। आक्रामक तो खेलना ही होगा क्योंकि ज्यादा गेंदें अब बची नहीं है, मात्र 19 गेंदें शेष है और 19 गेंदों में 49 रनों की जरूरत। हैट्रिक गेंद सामना करते हुए रोहन। बेहतरीन गेंद, एक लेन से थोड़ी ऊपर उठती हुई बाहर की तरफ लहराती हुई, पूरी तरह से छकाया बैट्समैन रोहन को और शानदार सफल ओवर की समाप्ति होती हुई। पावर प्ले में पूरी तरह से पुअर प्ले देखने को मिला है RD11 ओवली टीम की ओर से। स्कोर केवल 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली। दोन्ही गोलंदाजाने धावा जर विचार केला आपण तर
फक्त 10 धावा म्हणजे 5-5 धावा खर्च केल्यात जालिंदर आणि निशांत या गोलंदाजाने. तिसऱ्या षटकानंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइम ठेवला आहे या स्पर्धेमध्ये. तर आपण 3 षटकानंतरच एकत्र यायचं आहे. आज का ये रेगुलर क्रिकेट का पहला मुकाबला है एकता सारंगाव और RD11 ओली के बीच में। ओली टीम के कैप्टन ने टॉस जीता था इस मैच का, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था। गेंदबाजी में वो धार नजर नहीं आई जिसके लिए जाने जाते हैं ओली टीम के गेंदबाज, खासतौर पर पहले 4 ओवर्स। लेकिन आखिरी ओवर में विराज ने, युवा गेंदबाज ने कमाल किया था। सिर्फ 3 रन उस ओवर में खर्च किए थे और 2 बल्लेबाजों को आउट किया था। नया ओवर लेकर जालिंदर, स्विंग एंड मिस। पहले ही सोच कर बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज, पहले ही मन बना रहे हैं कि कहाँ पर गेंद को खेलना है। गेंद की मेरिट पर बैटिंग देखने को नहीं मिली है, वो भी एक कारण रहा है कि गहरे दबाव में है इस समय बल्लेबाज। लेकिन गेंदबाजों की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम। जालिंदर अपना टप्पा नहीं छोड़ रहे, सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी कर रहे हैं। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है, फील्ड को थोड़ा सा खोल दिया गया है। इस बार फुलर लेंथ अपील हो रही है, पैर पर लगी थी गेंद लेकिन कहीं ना कहीं स्टम्प्स को शायद मिस कर रही थी, जिस वजह से अंपायर ने अपील को ठुकरा दिया है। लेग बाय का इशारा किया अंपायर फारूक बर्डी ने। फारूक बर्डी की आप चर्चा कर रहे थे पहले इनिंग में इस मैच में संदेश, वाकई में एक महान खिलाड़ी रह चुके हैं और उनकी अंपायरिंग भी लाजवाब है। और लॉकडाउन में जो प्रिंस मूवीज़ के माध्यम से इंटरव्यूज़ लिए गए कई खिलाड़ियों के, उसमें कई खिलाड़ियों ने उनका जिक्र भी किया। क्रिकेट से एक बार इंसान जुड़ जाए तो फिर उससे दूर होना तो बहुत ही मुश्किल बन जाता है, ये खेल ही ऐसा है। अपील और बल्लेबाज निकल चुके हैं पेविलियन की राह पर। कॉट बिहाइंड, एक और करारा झटका लगता हुआ RD11 ओवली टीम को। क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश, पैरों में कोई ज्यादा हलचल नहीं थी रोहन के, और रोहन भी काफी निराश होकर पेविलियन में लौटते हुए। तो एक के बाद एक करारे अब झटके भी लग रहे हैं क्योंकि बड़े शॉट्स नहीं आ रहे हैं, बड़े स्ट्रोक्स की जरूरत है और एक लंबे पार्टनरशिप की आवश्यकता है। सही मायनों में देखा जाए तो RD11 ओवली टीम को इस समय पूरी तरह से बैकफुट पर है। 59 रनों का पीछा किया जा रहा है, स्कोर केवल 11 रन 3 विकेटों के नुकसान पर। रोहन खाता भी नहीं खोल पाए, उनसे पहले यश आउट हुए थे, उन्होंने भी खाता नहीं खोला। चरण ने 4 रन बनाए, 4 सिंगल्स उनके बैट से निकले थे। सलामी बल्लेबाज तेज तर्रार शुरुआत देने में नाकामयाब रहे और उसका दबाव कहीं ना कहीं अब मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों पर नजर आ रहा है। नए बैट्समैन चिराग, जोरदार अपील हो रही है, एक और विकेट, लेग बिफोर विकेट, एक और गेंदबाज हैट्रिक पर। इस बार जालिंदर की बारी है। क्या घातक गेंदबाजी देखने को मिल रही है, विकेट टू विकेट गेंद इस बार, और बल्लेबाज वही गलतियां कर रहे हैं। शुरुआत से हम देख रहे हैं कि अक्रॉस द लाइन ज़्यादा खेलने की कोशिश हो रही है, गेंद के मेरिट पर ज़्यादा खेलने का बिल्कुल भी प्रयास नहीं हो रहा है। सीधे बैट से ज़्यादा शॉट्स देखने को नहीं मिल रहे हैं, जबकि गेंदबाजी बहुत ही शानदार हो रही है। पूरी तरह से पलड़ा भारी होता हुआ इस मुकाबले में एकता सारंगाव टीम का। इसके बाद गावदेवी वडकर और जय सोनोई वडुनौगर के बीच में मुकाबला खेला जाएगा। चिराग भी खाता नहीं खोल पाए, 3 बैट्समैन अभी तक 0 पर आउट हुए हैं इस पारी में। पारी पूरी तरह से लड़खड़ा रही है, ताश के पत्तों की तरह पारी बिखरती हुई इस समय RD11 ओवली टीम की। आज का रेगुलर क्रिकेट का तीसरा मैच बॉय प्रेम केवनी दिवे और विशाल 11 अंजुर के बीच में होगा। हैट्रिक गेंद, हो ये गेंद काफी तेज थी लेकिन ज्यादा उत्साहित नजर आए गेंदबाज। वाइड का इशारा, थोड़ा सा दिशा से भटक गए। हैट्रिक का मौका था लेकिन मौका गवा दिया। कल भी कई गेंदबाजों के पास हैट्रिक के मौके आए थे, लेकिन हैट्रिक एक बड़ी ही दुर्लभ चीज होती है क्रिकेट के खेल में, और इस टूर्नामेंट में अभी तक केवल एक ही हैट्रिक देखने को मिली है। जय दुर्गा भादवड़ बी के प्रेम चौहान ने हैट्रिक ली है इस टूर्नामेंट में। जालिंदर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। समझ में नहीं आ रहा है संदेश की बल्लेबाज लगातार मिड विकेट या स्क्वायर लेग की तरफ ही खेलने का क्यों प्रयास कर रहे हैं। एक और डॉट गेंद, 12 पर रुका हुआ स्कोर। 12 में से 6 रन अतिरिक्त है। जॉन्टी जरूर डटे हुए हैं क्रीज पर, लेकिन अब उनको स्ट्राइक भी ज्यादा नहीं मिल रहा है और उन्होंने भी स्ट्रगल किया है 2 पर बैटिंग करते हुए। भावेश के पास स्ट्राइक, पैरों में फिर से ज्यादा हलचल नहीं, खड़े खड़े ही शॉट खेलने की कोशिश।
गेंद बल्ले पर तो नहीं आई थी लेकिन थोड़ी ऊपर लगी थी वहां पर शरीर पर। कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही शानदार स्पेल समाप्त होता हुआ जालिंदर का। और जो मैंने अनुमान लगाया था पहले ओवर के बाद कि वो एक और ओवर शायद करेंगे, बिल्कुल सही भी साबित हुआ क्योंकि पहला ओवर उनका ज़बरदस्त रहा था लेकिन दूसरे ओवर में और अच्छी गेंदबाजी उन्होंने की। 2 रन देकर 2 विकेट्स दूसरे ओवर में, कुल मिलाकर 7 रन 2 ओवर में और 2 विकेट्स। निशांत ने भी 2 विकेट चटकाए हैं। 3 ओवर के बाद स्कोर केवल 12 रन 4 विकेटों के नुकसान पर RD11 ओवली। और संदेश लगता ही नहीं कि RD11 ओवली टीम इस समय बैटिंग कर रही है। 12 गेंदें शेष है और जीतने के लिए 47 रनों की जरूरत। कारण की गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. जालिंदरने 2 षटक टाकले आहेत. एकच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. इथून आता मात्र पलटवार करावा लागेल फलंदाजांना. षटकार आणि चौकारच पाहिजे आता मात्र विजयासाठी, खास करून RD ओवली या संघासाठी. आज थोडंसं फलंदाजांनी निराश केलाय. चरण, जॉन्टी अजूनही खेळपट्टी खेळत आहे. आता यश आणि रोहन, चिराग या सर्व खेळाडूंनी आज निराश केलंय संघाला. देखिए लक्ष्य इतना भी बड़ा नहीं था कि काफ़ी ज़्यादा दबाव बल्लेबाज महसूस कर पाते, लेकिन दबाव बनाया गया गेंदबाजों द्वारा। जालिंदर ने जिस तरह से नफी तुली गेंदबाजी की पहले ओवर में, विकेट पहले ओवर में नहीं मिला था लेकिन उसका फ़ायदा दूसरे और तीसरे ओवर में मिला है गेंदबाजों को। दूसरे और तीसरे ओवर में विकेट्स गंवा दिए हैं RD11 ओवली टीम ने। यहाँ से कहीं ना कहीं चमत्कारिक पारी खेलनी होगी कप्तान जॉन्टी को। हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, ओहो मौका है रनआउट का। दोनों भी बल्लेबाज एक ही छोर पर नजर आते हुए और बैट्समैन रनआउट। भावेश लौटते हुए पेविलियन में। बिल्कुल भी तालमेल बल्लेबाजों के बीच में नजर नहीं आ रहा है। बल्लेबाजी में बिल्कुल भी आत्मविश्वास नजर नहीं आ रहा है। और नए ओवर की शुरुआत गेंदबाज अक्षय ने भी बहुत बढ़िया ढंग से की है। मंच पर कई मेहमान इस समय नजर आते हुए, मेहमानों का तांता लगा हुआ है सुबह से इस टूर्नामेंट में। आप सभी का हार्दिक स्वागत है इस टूर्नामेंट के फोकस पर्सन माननीय श्री नीलेश जोशी साहब की ओर से और साथ में जय गावदेव स्पोर्ट्स क्लब वडुनगर की ओर से। बढ़िया गेंदबाजी, घुमा रहे गेंदों को, घुमा रहे बल्लेबाजों को गेंदबाज अक्षय। बल्लेबाजी में ज़्यादा योगदान नहीं दे पाए थे अक्षय, लेकिन गेंदबाजी लाजवाब कर रहे हैं। और देखिए किसी भी गेंदबाज ने अभी तक निराश नहीं किया है। 3 गेंदबाज हमने देखे, जालिंदर, निशांत और अक्षय। बहुत ही सदी हुई लाइन और लेन पर गेंदबाजी। इस बार कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गैप में, बहुत ही शानदार स्ट्रोक। गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। ओवली टीम के पारी का पहला चौका चौथे ओवर में। चौका जरूर आया है संदेश, लेकिन ऐसे लगता है कि काफी देर हो गई है। स्कोर इस समय 16 पर पहुंच चुका है। 9 गेंदें मात्र बची है और 9 गेंदों में 43 रनों की जरूरत। जॉन्टी याच्या बॅट मधून देखील हा चौकार पाहायला मिळाला. मात्र खूप चेंडू डॉट करावे लागले या चौकारासाठी. तब्बल जर विचार केला तर 6 चेंडू नंतर हा चौकार आले जॉन्टी याच्या बॅट मधून. जबरदस्त खिलाड़ी है जॉन्टी, लेकिन कहीं ना कहीं दबाव उन पर हावी हुआ। इस बार उस दबाव को हटाने की कोशिश पुल किया है, फील्डर मौजूद डीप में। बेहतरीन कैच, सीमा रेखा के नजदीक फील्डर ने कोई गलती नहीं की और आखिरकार जॉन्टी का संघर्ष भी समाप्त होता हुआ। जॉन्टी आउट। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं निराश पावलाने जाताना आपण पाहतो या जॉन्टी याला. कारण की जॉन्टीच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. तब्बल 10 चेंडूंचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावांचा विचार करा, फक्त 6 धावा. ॲज अ कॅप्टन नॉक खेळायला पाहिजे होती या इनिंग मध्ये. जी हाँ, उम्मीद तो यही थी कि जॉन्टी एक कप्तानी पारी खेलेंगे। प्रारंभिक बल्लेबाज के रूप में आए थे क्रीज पर, चरण उनके साथ थे जो कि बहुत ही अनुभवी बल्लेबाज। लेकिन गेंदबाजी ही उतनी शानदार देखने को मिली कि बल्लेबाज चाहकर भी खुलकर नहीं खेल पाए। जालिंदर की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। निशांत ने भी कमाल की गेंदबाजी की, युवा गेंदबाज निशांत। और अब अक्षय भी विकेट चटकाते हुए, क्या एक और विकेट मिलेगा? जी हाँ बिल्कुल, डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है और फिर से कोई गलती नहीं। एक और अच्छा कैच, गिरने वाला कुल मिलाकर ये 6ठा विकेट, बल्कि 7वां विकेट। 7 बल्लेबाज आउट हो चुके हैं, 16 रन मात्र बने हैं।
दयनीय अवस्था देखने को मिल रही है RD11 ओली टीम की। जयेश तांगडी आडेगावचे एक एक्सपर्ट स्कोरर यांनी देखील स्वर्गीय कुंतीबाई चषक 2020 या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. आपलं हार्दिक स्वागत आहे जयेश तांगडी. त्याचबरोबर प्रदेश पाटील सारंगावरून मॅच आनंद घेत आहेत. एकता सारंगाव संघाला शुभेच्छा दिल्यात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे प्रदेश पाटिल. ये शॉट अच्छा है, हालांकि 100% टाइम तो नहीं कर पाए थे, लेकिन गैप में खेलने में कामयाब, डिप कवर पॉइंट की तरफ गेंद को खेलने में कामयाब रहे बल्लेबाज. 2 रन जरूर मिलेंगे, लेकिन अब इक्का दुक्का रनों से कहाँ पर बात बनने वाली है. अब तो शायद हर गेंद पर बड़ा शॉट भी बैट्समैन लगाए तो भी शायद मैच नहीं जीत पाएगी RD11 ओली टीम. ओवर की समाप्ति होती हुई 4 ओवर्स के बाद स्कोर केवल 18 रन 7 विकेटों के नुकसान पर. 6 गेंदें शेष है और जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता है. एडलेड टेस्ट में भारतीय टीम की दूसरी पारी आखिरकार भारतीय टीम को घोषित करनी पड़ी, क्योंकि मोहम्मद शमी मेरे ख्याल से इंजर्ड हुए. 36 पर 9 विकेट और ऑस्ट्रेलिया के सामने मात्र 90 रनों का टारगेट. जिस तरह से दयनीय अवस्था इस मैच में हमें देखने को मिली है RD11 ओली टीम की, उससे भी काफी खराब अवस्था भारतीय टीम की हो गई एडलेड टेस्ट में. इथे मात्र निराश केलं तो म्हणजेच RD ओली संघाने. कारण की धावा बनवण्यासाठी खूप मोठा संघर्ष सुरू आहे ग्राउंड मध्ये. एक अच्छे मैच की, रोमांचक मैच की उम्मीद थी. फुलर लेंथ गेंद ऑफ स्टंप के बाहर बीट किया है बैट्समैन विराज को. विराज ने गेंदबाजी बहुत बढ़िया की थी. डेथ ओवर में बहुत ही धारदार उनकी गेंदबाजी देखने को मिली थी. वो कहीं ना कहीं एक पॉजिटिव इस मैच में मिला है, मैं समझता हूँ RD11 ओली टीम को, जिसका शायद फायदा आने वाले टूर्नामेंट्स में उनको हो सकता है. लेकिन ये मैच तो उनके हाथ से निकलता हुआ. ऑन साइड में गेंद को खेल दिया है डीप मिड विकेट पर. फील्डर मौजूद है वहां पर. सिंगल जरूर मिलेगा. मात्र औपचारिकताएं शेष है. अंतिम ओवर की जिम्मेदारी तेजस के कंधों पर. 4 गेंदें और जीतने के लिए 40 रनों की जरूरत. और ऐसा तो कोई स्ट्रोक नहीं है कि जिससे आपको एक गेंद पर 10 रन मिल जाए. लोअर फुल टॉस, अच्छा ड्राइव वी में खेल दिया है, लेकिन लॉन्ग ऑफ और जो फील्डर है उनको भेद नहीं पाए थे. बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑफ की दिशा में. शुरुआत काफी महत्वपूर्ण थी. 59 रनों का टारगेट था. पावर प्ले के ओवर्स में कहीं ना कहीं 20-22 रन्स जोड़ने की जरूरत थी, लेकिन पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी देखने को मिली. पहले 2 ओवर में सिर्फ 10 रन खर्च किए थे गेंदबाजों ने. बल्लेबाजों को किसी भी तरीके का कोई मौका नहीं दिया गेंदबाजों ने. और इस टूर्नामेंट का शायद सबसे कम स्कोर देखने को मिल सकता है. RD ओली टीम द्वारा लॉफ्ट करने का प्रयास किया था, बल्ले की जड़ से लगी है. सिंगल लेने का प्रयास और सिंगल दे दिया गया है वहां पर. गेंदबाज ने भी कोई ज्यादा रुचि नहीं दिखाई वहां पर बैट्समैन को रन आउट करने में. मात्र 21 रन इस समय बने हैं और केवल 1 गेंद इस मैच में शेष है. इसके बाद होने वाला मुकाबला देखना मत भूलिएगा. गावदेवी वडगर बनाम जय सोनुआई वडुनवगर. अड़ोस पड़ोस की लड़ाई. आखिरी गेंद ऊपरी किनारा. फील्डर पीछे जा रहे हैं. गेंद को रोका उन्होंने और इसके साथ ये मैच समाप्त होता हुआ. बहुत ही साधारण स्तर का प्रदर्शन देखने को मिला RD11 ओली टीम द्वारा और इस मैच को बहुत आसानी के साथ जीत लिया है एकता स्पोर्ट्स सारंगाव टीम ने. हार्दिक हार्दिक अभिनंदन एकता स्पोर्ट्स सारंगाव एंड हार्ड लक टफ लक RD11. स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृति चषक 2020 का लोवेस्ट टीम टोटल भी देखने को मिला है RD11 ओली टीम के नाम, मात्र 21 रन. तो एक बहुत ही बड़ी जीत आज के रेगुलर क्रिकेट के पहले मुकाबले में एकता सारंगाव टीम के नाम. खूप खूप अभिनंदन एकता सारंगाव. स्पेशल कॅप्टन आपण पाहतो या सागर याच्या बॅटमधून देखील धावा आल्या होत्या. मात्र गोलंदाजी करणारा तो गोलंदाज आमच्या आम्हाला ऑफिशियल स्कोरर सांगतील, ज्याने पॉवर प्लेचा षटक देखील चांगला टाकला होता. आणि जालेंदर याने 2 विकेट घेतले होते.
तर दोघांचा आम्ही विचार केला होता, कॅप्टन सागर याचा देखील आणि जालिंदर याचा आणि तेजस याचा देखील आम्ही विचार केला होता. मात्र महत्वाच्या मॅचमध्ये पहिला षटक पॉवर प्लेचा ज्याने टाकला, वन मॅन आर्मी, जालिंदर इज अ मॅन ऑफ द मॅच. जालिंदर, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर याचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपली वाट पाहत आहे आमच्या व्यासपीठावर. त्या अगोदर आपण मी राजा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण मनसे उपाध्यक्ष हर्षद पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान, निलेश जोशी आपण आपल्या शुभास्ते करावा. हर्षद पाटील यांचा स्वागत आणि सन्मान